तांदूळ हा आहे तांदूळ पण एवढं जास्त नाही आमचं कसं बेफिक येतात 1 महिन्याचा झाला कुठून त्याला दवाखाने हा मॅडम मी आज बघते आणि घडतही पण तेव्हापासून दवाखाना नंतर काम नका करू वजन नका उचलू तरी त्या मुलीचं शिदिरच होत आणि शिदिर झालं ना आजच काही आमच्या अकोल्यामध्ये तो बाळ जाते लोणीला ही माझं होतं तर का जातात एक का नाही कोणी विचार करते तेव्हा मग या बिया लावून उत्पन्न तेवढं भेटतं का लोकांना तेवढं अपेक्षा राहते पैशासाठी काही करतात उत्पन्न भेटत होतं तेवढं पण उत्पन्न आपण स्वतः कमी केलं स्वतः का कमी केलं का आपण ह्या केमिकलच्या मागं लागलो आपण हायब्रिडच्या मागं लागलो आपण माती दूषित केली माती दूषित केल्यामुळं गावठी पीक त्याच्यात भरपूर येणार नाही आणि उत्पन्न कमी झाली का कमी झाली हा विचार केला उत्पन्न कमी झाली तर आपली माती संपली माती दूषित झाली आता आमच्या ग्रामीण भागामध्ये अजून रासायनिक खत नाहीच आहे जे जुने पिके नागलीला कधी खत लावायचे माहित नाही आता तुम्हाला लागलं इथं नागलीच्या पेट्यात अगदीच्या बांधाने नागली लावली ती बरं मी सगळे वाण थोडे थोडे इथं करते का असे लोक मुलं आले दाखवायला त्या बांधांना कुठलं खत टाकलं नाही नुसत्याशी टिकावाने हलवला बांध आणि ते चोकाड्या पोसून दिल्या पण मी त्या नागलीमध्ये गेले तर मी दिसतही पण नव्हती आणि कुठलं खत नाही औषध काहीच नाही मग माती दूषित झाल्यामुळं गावठीला पीक उत्पन्न कमी झाली आणि हायब्रिड वाण तुम्ही लावा तुम्ही का होईना त्या शेतीमध्ये त्याला फक्त रासायनिक खत देऊ नका ते अजिबात येणार नाही जे मी माझ्या हाताने इथं 4 जाती हायब्रिड भात लावले 4 जाती गावठी भात लावले रासायनिक खत एकालाही दिलं नाही जे गावठी होते त्याला दाणे आले जे हायब्रिड होते त्याला लोंबी सुद्धा नाही आली 4ही वाणाला नाही आली एकालाच नाही 4हीला नाही आली हे 4हीला दाणे आले मग हे गावठी ना हे मातीला नुसतं मातीवर जरी पडलं तरी पण ते उगून येतं फक्त त्याला पाणी पाहिजे आता आज नाही ते दाखवलं असतं मी आपण या वर्षी खूप नुकसान पावसाने काहीच राहून दिलं नाही ह्या इड 18-19 जातीचा वाण घेवडे त्याची 3 टाइम लागवड केली किती 3 टाइम पावसामुळे तर आता तिसरी लागणे आता मी बी तयार झाला तर कार ह्या टायमाला 20-25 किलो बी तयार करते या वर्षी तिसरी लागवड केली तिला आता कारली येतात का नाही आता पाणी नाही राहिलं म्हणजे अशी परिस्थिती याचं प्रतिकार शक्ती मुळातच जास्त राहते आपल्या गावठी बिया हो गावठी बियांची गरज गावठी हायब्रिड जेवण आपण 2 टाइम खाल्लं गावठी अन्न एकच टाइम खाल्लं तरी दमदमीत राहत आता नाचणी म्हणते नागली म्हणतात नाही का हाय नागली माहिती नाचणी नागली एकच तीच गहू येतात तर गहू सुद्धा नंतर आला आपलं खाद्य काय होतं नाचणी वरई भात ज्वारी बाजरी तूर मठ मूग उडीद हे आज आपण खातो का नाही भेटत आपल्याला खायला आता निघाले काय कुरकुरे मुरमुरे काय मॅगी आहे ना हे पोहे सुद्धा कधी माहित नव्हती मला मी बाहेर गावाला ते पोहे आले ना मी कधीच खाणार नाही कधीच नाही खात आपल्याला आवडतच नाही आणि आपलं खाद्य नाहीच येते मी बँगलोरला गेले होते सर बँगलोरला बरं का आणि घरी येऊन 2-3 बाजरीच्या भाकरी लसणाची चटणी करून माझा बाहेर गेले ना 2 दिवसाचा डबा हा पण मग नंतर नाही ना खाल्लं मी तिथं गेलो मग तिथं बाकी मला गावठी जेवण भेटलं बरं का कारण ते हरेश्वर शंकर बा लय मोठं महाराज त्यांच्या संस्थेमध्ये नेलं होतं मला तिथं जेवण आपलं गावठी भेटलं मग त्या बाकीने असं खालून वरून वर टाकली टेबलावर ठेवल्या खालून आथरून वरून झाकून ठेवल्या त्या कुरकुरीत झाल्या होत्या 3 दिवस त्या टेबलावर ते बाजरीचे तुकडे तिकडे येताना रस्त्याने लक्झरी होती तेव्हा रस्त्याने गाडी उभी केली हॉटेलमध्ये जेव्हा म्हणलं मला फक्त पातेली भाकरी द्या मला इतर काही मी 5 दिवसाचे तुकडे खाल्ले होते आता एक दिवस पुण्यामध्ये फार आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून लोक होते लय मोठं हॉटेल म्हणजे एक माणसाचं जेवणाचं 3,500 रुपये पडत होतं बरं का त्या हॉटेलमध्ये 3,500 एक टायमाचं जेवण मोठमोठे होते असे गरीब लोक नव्हते गरीब म्हणलं तर मीच होते फक्त असे मोठमोठे टेबल चौक 4-4 माणसाचे टेबल आमचे साहेब होते तेव्हा ड्रायव्हर साहेब आणि मी आम्ही 3 जण बसलो एका टेबल तर तो साहेब म्हणतो मावशी सोड तुझा डबा आधी ते जेवण व्यवस्थित माग होत्या तांदळाच्या भाकरी कशाची तरी भाजी होती
आम्ही ती सोडली लागलो खाला त्या साहेबाला, पण माझा डबा म्हणजे लय आवडत होता. ती चटणी पापडाची का मिरची होईना, आणि आम्ही खाला बसलो, सगळे लोक टाका मका आमच्या पपईत. एवढं भारी. मी बाकी तो डबा खाला, तिथलं काहीच नाही खाल्लं. त्या ड्रायव्हरने त्या साहेबांनी घेतलं तिथं जे आवडत ते. मी माझा डबा खाला. सगळे लोक माझ्याकडे बघत, ह्या मावशीचं काय म्हणे, तांदळाची भाकर कशाची तरी भाजी, एवढं भारी जेवण इथं, आणि ही मावशी तीच खाते का? तर मला ते आवडतच नाही, तर काय खाणार आहे. सकाळची प्रत्येक माणूस तेज गेल का, प्रत्येक माणूस तेज बोलायचा. त्या मावशीने घरचा डबा सोडून खाला. त्या मावशीने, आम्ही सगळे बघत होतो एवढं भारी जेवण, तरी त्या मावशीने घरचा डबा खाला. बरं आता तुम्ही आता इथं आले, आता माझं म्हणजे एक काम सुरू केलं कसं, आणि तुम्ही मुली आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते माझा प्रवास कसा येतं. आणि दवाखान्यात जायचं तो रस्ता पण नव्हता माझ्या गावाला. आणि जेव्हा हायब्रिड शेतात केमिकल खत आले, औषध आले, हायब्रिड बियाणं आले, तेव्हापासून हळूहळू घरामध्ये आजार सुरू झाले. मग मी दवाखान्यात चालू होते, पाठीची बाळ होता, हातात छत्री होती, आणि दवाखान्यात जाता मला सहज डोक्यामध्ये आलं का आपला स्वतःचा प्रवास एवढा कठीण होता, तरी कुठले आजार नव्हते. आणि आता तर घरात सुविधा झाल्यात कशा बी, मग आता हे आजार आले कसे, कुठून सुरू झाले. मग तो विचार डोक्यात बसला. मी विचार करीत गेले, विचार करत आले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या शेतीमध्ये फिरले, आणि शेजारच्या पण शेती पाहिल्या, आणि इथंच खाली आंब्याचं झाड, त्या बांधव बसले, अशी बांधव बसले. मग मी विचार केला, मला हे आजार शोधायचे होते का, घरामध्ये आजार का सुरू झालेत. कारण पहिलं पहिलं कधी मीठ आहे तर कधी मिरची नाही, कधी भाजीला तेल सुद्धा नव्हतं, तरी आजार नव्हते. आणि आता तर सगळं घरामध्ये भेटते, मग हे आजार का सुरू झाले. त्या आंब्याच्या झाडाखाली बसले आणि विचार करू लागले का आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बी पेरत होतो, आता कोणतं बी पेरते. पहिले कोणते पीक होते, आता कोणते पीक आहेत. पहिले रासायनिक खत शेतीला नव्हते, सगळे शेणखत होतं. आता किती प्रकारचे खत देतोय, किती प्रकारचे फवारे मारतोय, किती प्रकारचं बियाणं आणून शेतामध्ये पेरतोय. असा विचार करता करता त्या बांधव बसून मला लक्षात आलं की ह्या केमिकल खतांमुळं, औषधांमुळं, हायब्रिड खाण्यामुळेच घरात आजार सुरू झाले. मग हे माझ्या लक्षात आलं. मी माझ्या मनानं ठरवलं हे बंद करायचं, बंद करायचं. संध्याकाळी कुटुंब बसवलं, म्हणले हे हायब्रिड बियाणं आणायचं नाही, शेतात पेरायचं नाही, केमिकल खत औषध हे सगळे बंद करायचे. आपलं शेणखत आहे ना पारंपरिक, शेतीला टाकायचं. मला अख्खं लहान मोठं घरातलं बोलू लागलं, अहो तुला वेड लागलं का, तुझ्या काही डोक्यात फरक झाला का, लोक सगळं नवीन आणतात, नवीन करतात, तू म्हणते जुनं करायचं, खत आणायचं नाही, औषध आणायचं नाही, मग शेती कशी पिकल. मला खूप वाईट वाईट बोलले, मला खूप राग आला त्याचा. मी थोडीशी रडले, पण तेव्हा म्हणले आजपासून मी काही घरात बघणार नाही, सगळं काय तुम्ही बघायचं आणि तुम्ही करायचं. एवढा शब्द वापरला ना. 8च दिवस गप्प बसले. 4 दिवसाच्या आत माझा एक नातू काय आजारी झाला. मला खूप राग आला होता, मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या आई वडिलांनी 2-3 दिवस ठाणगावला नेला, तिथून अकोल्यात 5 दिवस ऍडमिट केला, तिथून संगमनेरला 4 दिवस होता. आणि मला बाकी राग आला होता, मी बघायला सुद्धा नाही गेले. पण संगमनेरला नेलो, मला शेजारचे लोक बोलावले, संगमनेरला नेले. 4थ्या दिवशी मी बघायला गेले, 3ऱ्या दिवशी गेले तर त्याची जगायची शक्यता दिसेना. मला पण वाईट लागलं का माझा राग हा मलाच कामी आला. दुसऱ्या दिवशी ते बाळ नाशिकला पाठवलं. नाशिकला पाठवलं तर जवळ 1 रुपया सुद्धा नाही राहिला दवाखान्याला, सगळे पैसे इथे गेले. नाशिक मध्ये गेलो, अशी एकच मंगळसूत्र, 1 वाटी, 2 मणी होते, एवढंच होतं सोनं अंगो. मग सगळं मिळून एवढंच सोनं अंगो होतं. ते नाशिक मध्ये मी मोडलं, आणि तिथून ते बाळ परत मुंबईला न्यायला लागलं, केमच्या दवाखान्यात. तिथं नेल्यावर मग मला नातेवाईकांनी भरपूर मदत केली, मुंबईला काही लोकांनी पण मदत केली, गावाकडूनही मदत केली. पण 1.5 महिना दवाखान्यात होतं सर, 1.5 लाख रुपये लागलं. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. तिथून ते बाळ घरी आणले, मला पिकाची शेती गहाण ठेवावं लागली. आवताचे बैल विकल्या गेले, 4-5 म्हशी होत्या दुधाच्या, त्या म्हशी पण विकल्या. पारशेळ्या बकरं सुद्धा विकावा लागले मला. भात असे काप आले होते ना, पिकाची शेती मला गहाण ठेवावं लागली लोकांपाशी. हा परिणाम माझ्या घरात घडला. तिथून पुढे माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. मग मी काही बी गोळा केलं, काही माझ्याकडे होतं काही गोळा केलं, कोणाकडून 1 बी आणलं, कोणाकडून 2 आणले, आणि त्याचा बिगर सेंद्रिय पद्धतीनं
शेतामध्ये करू लागले, खाऊ लागले. माझ्या घरातले आजार हळूहळू कमी होत गेले. मग मी नातेवाईकांना सांगायचे, बचत गटांना सांगायचे, पण ते मला वेडीस म्हणायचं. चांगलं कोणीच नाही म्हणलं, पण माझं काम मी करीतच राहिले. आणि ते बाईपचे लोक माझ्याकडे आले, मी बी लावायला आले होते. मग हा परिणाम मी त्यांना सांगितला बरं का. मावशी लोक नवीन आणताय, नवीन करताय, तुम्ही काय हे जुनं ठेवलं, कशासाठी ठेवलं? मग हा अनुभव त्यांना सांगितला. ते गेले. तिसऱ्या दिवशी परत मला ना माहिती आलं, तेव्हा मी असं पेऱ्या राखीतून बिचाळत होते मोठ्या प्रमाणात. ते त्यांनी बघितलं, हे काय करताय म्हणले. मातीच्या मडक्यामध्ये राख्यामध्ये जर बी ठेवलं तर हे 3 वर्ष आपल्याला शेतामध्ये पेरता येतं. त्याची उगवण जशी तशी होती आणि खाण्यासाठी हे 10 वर्ष 20 वर्ष पोत्र येतं. मग त्यांनी काय केलं का, मावशीक जर एवढं ज्ञान आहे तर हे जगासमोर न्या पाहिजे. पण त्यांनी पण माझी कसोटी घेतली. इथं ह्याच वावरांमध्ये एक एकच बी लावली, तिला अशा झाडाच्या फाट्या उभ्या केल्या. एका बी पासून किती बी तयार होतंय हे त्यांनी माझ्याकडून करून घेत दाखवलं. त्यांना एका काडीला किती फुटवा होतोय, एका दाण्यापासून किती दाणे तयार होते. मी इथं ह्या खांबळे ना, इथं गांडूळ खताची टाकी होती, तिला एक कारलीची बी लावली होती. लावले असतील किती, 1-2 लावले असतील, पण उगून एक आले एकच दिसते ना आपल्याला. एक कारलीच्या बियाला मी 5 किलो बी काढलं होतं. हे त्यांना करून दाखवलं. एका दाण्याला एका बी पासून किती बी तयार होते हे सगळं बी मी त्यांना तयार करून दाखवलं. मग असे शेतकरी गट यायचे माग, बचत गटाच्या महिला आणायच्या दाखवायला. 4 जाती हायब्रिड भात लावले, 4 जाती गावठी भात लावले. रासायनिक खत ना दिल्यामुळं हायब्रिड दाण्याला वाणाला दाणे नाही आले आणि गावठीला चारीला दाणे आले. हे मी माझ्या शेतामध्ये सगळं करून दाखवलं. तिथून पुढे मग हे काम जगात गेलं का, मी ठिकठिकाणी प्रदर्शन मांडू लागले. हे युट्यूबला असे कुठं मुलाखती जावं लागल्या, हिडिओ जावं लागले. मग हे आता महाराष्ट्रात नाही, सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर माहिती पडलं सगळ्या जगात. आणि हे जे काम आहे, मग आता पहिलं प्रदर्शन लावलं मी, आता मला बोलिता डायरेक्ट बोलते. आता उद्या मी नाशिक वरून आले का परत दिल्लीला जायचंय. म्हणजे आज मी नागपूरमध्ये असते, पण दिल्लीमुळं तो नागपूरचा कार्यक्रम मी बंद केलाय. नाही तर आजही नसते भेटले तुम्हाला. मला कालच बोलावणं होतं नागपूरचं, पण ते मी कॅन्सल केले. नाही हे मग हे पाईप संस्थे बरोबर काम करत होते ना, तर मग ह्या बाकी पाईप संस्थेच्या बाकीच्या लोकांनी ते मला खूप आता अडचण आणली. मी एकटीच करते. काही दिवसापूर्वी मी त्यांच्या बरोबर करते. एक साहेब आहे ते गुजरातला बदली झाली. मला पद्मश्री पासून त्यांनीच त्या साहेबांनी नेलं. सगळं माहिती देणं, काम करणं, काम पोचवलं. मग मी नाही विसरणार त्यांना. ते जोपर्यंत जोपर्यंत ते आहे किंवा मी आहे तोपर्यंत मी त्यांच्याच याच्यातून काम करणार. मग ते कुठं जायचं असलं का मी त्यांना सांगणार. मला काही लोक बोलवतात, मला गाडी भाडं नाही देते. मग ते देणार, ते त्यांचा नंबर देणार, त्यांची ते ठरवणार, त्यांची ते जाणार. असं लय ठिकाण झालं. काही ठिकाणी गाडी भाडं नाही भेटलं. हा या तिथं आलो देऊ, तिथं गेलं का कोणी रुपया देत नाही. मग घरातून गाडीवाला गाडी नाही, मला गाडीवाला तर भाडं द्यावंच लागत. मग आता एकच ड्रायव्हर आणि एकच गाडी, जे खर्च करेल तिथं जायचं, नाही तर आपलं घरी बसायचं. मग नागपूरला मला बोलवलं, पण दिल्लीला जायचंय ना, मग त्याच्यामुळं नागपूरला नाही. हा मग दिल्लीचा होता नवा कार्यक्रम, मग मला काल किंवा आजच जावं लागलं असतं. पण मग बाई ते ना 154 वाहनाचं रजिस्ट्रेशन झालं. आणि आता आहे ना, आता किती झालेत मी मोजलेच नाही. आता कमीत कमी 200 झाले असतील. पेटेंट घेतलं का फक्त तुमच्या नावावर येते? नाही, मग रजिस्ट्रेशन केलं ना, माझ्या नावाचं रजिस्ट्रेशन पेटेंट गेलं राहतं, परमिशन घ्यावं लागतं. मग मला ह्या कामामध्ये तुम्हाला सांगते, हे बा आधी कोणतं विरोध सगळ्यांकडून झाला. बचत गट तिला वेट लागले, तिला हे लागले, ते लागले. मागून दुकानवाल्यांनी विरोध केला, कंपनीवाल्यांनी केला, कृषी सेवकांनी केला. अहो कृषी सेवक दरदडीत म्हणायचे, काय त्या राय मावशीचं ऐकत्या, ती केव्हा शिकलेली, आपण शिकलोय, आपण संशोधन केले, आपल्या डिंगऱ्या झाल्या. आता म्हणले तुम्ही आज नका माझं ऐकू, पण तुमच्या डिंगऱ्या कधी ना कधी इकडंच वळावं लागल तुम्हाला. आता मोठमोठ्या कृषी केंद्रावर मला बोलितात, आता कुलगुरू मला बोलितात मोठमोठ्या ठिकाणी कृषी केंद्रावर. आता सगळ्यांना इकडे वळावं लागलं. आणि याच्याशिवाय पर्याय नाही. उत्पादन कमी भेटतं गावठी वापरलं तर, म्हणून तिकडे वळाली.
असं राहतं ते. हा तिकडे वळाले पण मग तुम्ही जे पिकवायचं तेच पिकवा ना. तुम्ही जे नाही पिकवायचं ते पिकू लागले, जे नाही खायचं ते खाऊ लागले. हा अहो आता हे ठाणगावचं तुम्ही आले असतील, या केळीच्या पुढे निघालं ना, त्या रस्त्याने जर चालत आम्ही तोंडाला पदर लावून जातोय. काय ते पिकं येतं, काय ते वेगवेगळ्या जातीची ती चायना लावतात, ते कोण खाते मी म्हणते. पण मी सांगते ही चायना आहे ना मुलींनो, एक टायमाला तुम्ही चटणी भाकर खा, पण ही चायना कधीच खाऊ नका. ह्या चायनाला इतके विषारी औषध आहेत ना, जो शेतकरी पिकितोय तो कधीच खात नाही, स्वतः कधीच नाही खाणार. पण तो पैसे भरपूर घेतो आणि दुसऱ्याला बाकी खाऊ घालितो. मी पुण्यामध्ये गेले होते, मोठा एक लय मोठा मालक होता, त्यांनी असा एक डोंगर विकत घेतला होता, टाटा कंपनीवाला बर का. आणि तिथे एक माणूस चालत होता, त्याला 2 लाख रुपये म्हणे मी महिन्याला भरतोय याचा टेस्ट का काहीतरी. आणि जेवण तर म्हणलं नाही बाबा, मी आणलाय डबा, म्हणलं मी माझाच खायला नाही ना मावशी, आम्ही घरगुती जेवण बनवायला सांगितलंय तुमच्यासाठी, चांगलं जेवण आहे घरगुती, असं तसं म्हणलं चाललं. आणि नॉलेज खातात का तुम्ही, तर मी म्हणलं हा केली बाबा कोरोनापासून सुरुवात आहे, आता खातोयच आपण. मग काला नेमाचं नाही, खरंच तोवर नव्हते खात त्या कोरोनापासून ना. मी घाबरूनच कोरोनामध्ये मी घाबरूनच, मला कोरोना नाही झाली पण मी आमचे नातेवाईक गेले का नाही जवळचे 2-3, हा मग त्या टेन्शन ना गेला का. जी बहीण 9 महिन्याची होती ना ताई, आमच्या सगळ्यात लहान, आई वारली तेव्हा 9 महिन्याची होती, आणि कोरोनामध्ये तिचा नवरा गेला. ते आश्रम शाळेमध्ये शिकल्या म्हणून त्यांना दोघींना नोकरीवाले नवरे भेटले, आणि तिचा नवरा कोरोनामध्ये गेला. तर मला 1 महिना सांगितलं नाही मग घरातल्या माणसांनी, कारण तिला खूप म्या जीव लायला होता ना. हा 1 महिना मला सांगितलं नाही का तिचा नवरा वारलाय म्हणून. आणि अचानक इथे केळीला माझी मुली राहते, आपल्या दिले तिथे मी म्हणजे मला असं काय ऐकाय भेटलं का, मायनीच ती बीपी वाढायची. केळीला गेले का, तू कुठे गेली होती का, नाही बाबा मी कुठेच गेले नाही. इथं सुद्धा पेपर छापला काही, इथं जर बीज बँकेला कोणी भेट जर दिली तर 5,000 रुपये दंड. गाववालीने मला अडचणी आल्या ना. आता लोक येत कधीतरी येत जात, आता मला नाही म्हणता येईना. आणि मग गावाले त्या इड गाड्या येतात, त्या साहेबांनी लगेच पेपरला छापलं, कराय मावशीच्या बीज बँकेला जे भेट देईल ते 5,000 रुपये दंड भरेल. तेव्हा गाड्या बंद झाल्या इथल्या. आणि मग उत्पन्न जे कमी, तर मग उत्पन्न याच्याच पासून उत्पन्न. कोरोना आजार ये पा तुम्ही म्हणतात ना, जेव्हा कोरोना एवढी आली, जे शहरात होते ना तेच गेले, ज्यांच्यापाशी पैसा होता तेच गेले. ह्या खेड्यापाड्याने आता शहरातून, सगळ्याच गावांमध्ये खेड्यातले शहरातून आले, कुठेतरी बाहेर गावाहून आलेच, पण इथल्या माणसांनी कधी मास्क लावला नाही. आणि फक्त इथून बाहेर जायचं असलं का मग मास्क लावून जायचं. आणि आमच्या इथे मेले 2-3, पण ते बाहेरून आले ना ते मेले. आणि त्यांची कोरोना सगळं आमच्या आपल्यासारख्याला झालं नाही. खेड्याच्या माणसाला ते दवाखान्यात नाही गेलं, त्याला कोरोना जर काढले ना तर एखाद्या झाडाखाली राहिलं, ते कोपी घालून राहिले, एखाद्या घरामध्ये बाजूला रूम मध्ये राहिलं, ते एकही नाही गेलं. पण जे पैशावालं होते ते जेवढी दवाखान्यात गेलं ना तेवढं एकही घरी आलं नाही. माझं बीपी का वाढायला आली का, माझ्या त्या बहिणीचा नवरा वारला ना, त्यानं मला महिनाभर सांगितलं नाही. आणि एक आत्या गेली माझ्यावाली, ती होती म्हातारीच म्हणायला, पण त्याच काळात गेली ना. तेव्हापासून मग मला माझ्या गळ्यात माळ होती ती सुद्धा या पोरांनी काढायला लावली. माझा सगळ्यात ही एसिमिटी आहे ना, मग मी आजारी काहीच नाही. माहिती बीपी वाढीचे साहेब म्हणे, मावशी तुझी लई गरज आहे लोकांना, तू घाबरू नको, तू असं नको तसं नको. शेवटी मला, आणि घरातले माणसं तिना जेवतच नाही, तिना नुसती झोपून घेते. ती जेवत नाही आणि झोपून घेते, एवढं सांगत. सगळे दवाखाने पॅक. शेवटी एसएमईटीला जागा केली बर का, आणि मला इथून लावलं. माझी जावाईन पोर आली, मी घरातल्यांच्या जाणार नाही ना. जावाईन मुलगी आली, मी जेव्हा उठून नेटफिरात जेव्हा बसले होते तर मग ती आई आवर ग. म्हणलं काय ग बाई, तर मग ती एसएमईटीला जायची तपासाय. म्हणले बाई मी मेले ना तर मला घरातच मरू द्या, पण मला काय एसएमईटीला नेऊ नका, कुठंच दवाखान्यात नेऊ नका, मेले तर घरात जाऊ द्या, मरू द्या. म्हणलं नाही, म्हणले तो साहेब फोन कर सुटलाय, मेली तिकडं तर आम्ही हाय दोघं नवरा बायको संगण टाकू मौती करून, पण तुला आज नेल्याशिवाय राहणारच नाही. मी आई म्हणलं यांनी सगळ्यांनी कायम कायम आपल्याला मनात तपासायला, होईल ते होईल जावा. गेले मी, मुलीला नाही आगीच्या आत येऊन दिलं. माझा एक पुतण्या आला गाडीवाला संग, तो पुतण्या जावाय, त्यांनी फक्त केस पेपर काढून दिला तेवढा.
केस पेपर का 9 वाजता गेले का 11 वाजता की 4 वाजता घरी आले. पण मला आजार कोरोनाचा नव्हताच ना. आणि मग तेव्हापासून या कोरोनाने सुद्धा शिकवलंय, जे लोक खेड्यापाड्यानी ज्यांची होती मला ती नागिन राहते 3 प्रकारची. कारण तोवर मला माहित होती, एक अशी येडा मार येते, एक सरळ चार येते आणि एक असा बारीक बार येतो नरड खव खव करते. बरं का, आता मी तुम्हाला पण सांगू ठेवते का माझ्यासारखं तुम्हाला घडू नये म्हणून. मला तर कोरोना होईल, आपले ती नागिन होईल, नागिनचं औषध करून मी बरं केलं. आणि आम्ही ना तर हे केळीचं मंदिर आहे ना, आम्ही गावातल्या 10-20-50 बाया ना कोरोनाच्या काळात प्रत्येक दिवस एका तीर्थ जायचं, पायी पायी जायचं, पायी पायी एवढा कळशाभरून आणायच्या, आमच्या देवांना पाणी घालायचं का गावात कोरोना येऊच नाही म्हणून. आणि हाऊस वाटायची मध्ये ते येऊ नाही तर ना येऊ, पण 10 महिला संघ संघ पायी पायी जातात. येतात. मी आणल्या दिवशी मंगळवार आता केळीच्या तीर्थ गेलो, कळशी भरून तिथून बाया जाम गाणी म्हणत चालायच्या, अहो नाचत गाणी म्हणत, म्हणजे जाम मजा यायची. आणि मी पायी पायी येरी पुढे जात नाही. आणि दुसरा टाइम होता माझ्यावाला, तिसऱ्याला टाकेला गेलो होतो तीर्थ, पण तेव्हा नाही मी गेले. मी तिकडून पण पाणी घेऊन आले, माई एक मांडी जाम दुख, ती नागिन झाली ना. मी म्हणा का नाही दुखत आहे. मला काय वाटलं का मी एवढी पायी पायी चालत नाही, आता जाऊन देते नाही. मला त्या दिवशी जाऊन देत ती माझ्या सुना म्हणा आम्ही आणतोय तुम्ही कशाला, येऊ द्या मला पण, नाही का. आणि आज त्या पायी पायी चालत आले म्हणून मा पाय दुखायला आले. मी संध्याकाळची बामची बाटली चोळली त्या नागिनीने, एवढले फोड आले, एवढले फोड आले एका रात्री मध्ये. उष्णता नाही होती ना, तुम्ही जेवत नव्हते, उष्णता वाढली. हा मी नाही जेवत. आणि मग काय झालं, जेवतच नव्हते. मग ते झालं बाई, मग मला सांगितलं एका बाबांनी नागिन, मग ते नागिनीचं औषध केलं, पण ते नरडना नुसतं खव 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 करायचं. आता जरी मी या असं दुसरं काही खाल्लं ना तर नरड खव खव करते. आणि लोक काय म्हणायचे, कोरोना झाली का नरड खव खव करते. कोरोना झाली का घसा पॅक होतोय, हाय ना. आता माझ्यावर ते नरड नुसतं खव खव करायचं. नेटकून काय नागिन झाली होती, मी म्हण मला कोरोना, मी घरात आहे म्हण, अरे मग नरड खव खव करते, मला कोरोना झाले. मी लागलं तर इकडे एखाद्या रूम मध्ये राहत. हा आई तू या देवानी काही करते, तू बाजूला रेती ना, आम्ही इकडे रो, मेलो तर सगळी मरू, मा कुटुंब खुशाल माणसं, मेलो तर सगळी मरू, पण तुला बाजूला ठेवायचं नाही. बरं नागिन जर आपलं कोरोना जर झाली तर 1 महिना कोरोना राहील का म्हणायचे. मा एक 2 महिना नरड खव खव करी. एक पोरा इचुरीचं त्यानं मला आमच्या इथे लय बुडावलं, पांडुरली इचुरी आहे ना तिथे कुठं. एखाद्या वेळेस तुम्हाला माहित असेल, तो बराच कार्य करतय, संदीप गायकर, तुझ्यासारखाच मुलगा आहे बर का बाळा तो, संदीप गायकर म्हणून. तो स्वामी समर्थाच्या संस्थेमध्ये काम करतोय वाटत. त्यांनी इकडं पक्क लोकांना लोबाडलंय. माया काय याचा मावशी मी तुझा सुपुत्र आहे, मावशी तू माझी आई आहे, असं तसं भरपूर त्यांनी हे केलं. माकून 4-5 हजारचं बिल नेलं, माकून नागल्या नेल्या, पाहिली 2 पाहिल्या. इथं आमच्या गावातूनही बरेच लोकांकडून पैसे नेले, ठाण गावातूनही नेले. आणि मग तिकडे एका परला म्हण मावशी काय चालय बरे का, असं तसं. तर म्हणले हा बरे भाऊ, पण काय झालंय मावाला. मी सहज बोलले बा, मावाला नाही 1 महिना झाला नरड खव खव करतय, म्हणते कोरोना झाले नरड खव खव करते, पण महिन्यामध्ये तर कोरोना नाही, मी मेले पाहिजे म्हणलं. मरा लागत होते महिनाभर, नाही कोरोना राहत ना म्हणते. तर मला म्हणतो का, म्हणलं नागिन झाली होती, त्या नागिनीना पोटात लय आग पडती बर का, नागिन झाली होती म्हणलं मला. मग सहन करणार आहे, आपला जीव तसा मातीचा सुद्धा जीव आहे. हा सगळ्या जगाची अन्न देती माता आहे ती, तिच्यावर आपण किती तणनाशक किती मारतो, औषध किती फवारितो, हा किती किती विषारी टाकीत, ती कवर सहन करणार आहे. लांबकाला पहिलं कधी बिसलरी बाटल्या पाण्यात तरी होत्या का. हा आता आपण शेतामध्ये लागल तेवढं खत टाकीतो, तणनाशक मारतो, औषध, ते पाणी आपल्या विहिरीत जात, ते पाणी आज दूषित होऊन गेले. म्हणून आता या बिसलरी बाटल्या सरकारने काढल्यात. हा मग आज आपण पैसा किती असू द्या, पैसा कोणीच खाणार नाही. माती चांगली तरच अन्न चांगलं, अन्न चांगलं असलं तरच पुढची पिढी चांगली वाढणार आहे. मी आता पुन्हा सगळ्यांना सांगते का माती वाचवायची आपल्याला गरज आहे. इथून पुढं गावठी बेण्याची, निसर्गाची आणि मातीची, आपल्याला झाडांची सुद्धा गरज आहे. मी सांगते ना, इकडं डोंगर दऱ्यामध्ये लोक राहतात, कधीच मास्क लावला नाही आणि घरात तर कधीच बसून राहिले नाही.
बाहेर विकत घ्यावं लागलं. हा, मग आपल्याला ती पण गरज आहे. आता मी तर इथं मी प्रत्येक ठिकाणी जाते हे सांगते, माझं काय पुस्तकाचं ज्ञान नाहीये, माझं सगळं निसर्गाचं ज्ञान आहे. तुमचे वाढदिवस असले तुम्ही कसे साजरे करतात? ते मोठमोठे केक आणतात, डीजे लावते, गाणी लावते, नाचते. नाचत्या कोणी हॉटेलमध्ये साजरे करतात आहे ना. मग एवढा तो खर्च ना करताना तुम्ही त्या खर्चाचे 10 रोप घ्या, तुमच्या ऐपती प्रमाणात 10 घ्या, 5 घ्या, आणि ते मित्रमंडळीला वाटा ना एक एक. कशाचे रोप वाटा तुम्ही? झाडांच्या. ते झाड ज्याला शेत आहे त्याला बांधव लावायचे, ज्याला शेत नाही त्याने रस्त्याच्या कडाला लावायचे. रस्त्याच्या कडाला कोणची हरकत नसते रोप लावायला. त्या रोपाचं आयुष्य वाढेल ना, ते आपल्या वाढदिवसाचं आयुष्य वाढेल. जेवढं जसं रोपाचं आयुष्य वाढेल, झाड वाढेल ना, तसं आपल्या वाढदिवसाचं आयुष्य वाढेल. ते झाड वाढलं त्या सावलीला कोणीतरी येऊन बसल, तो आशीर्वाद आपल्याला भेटेल. मग तुम्ही हे करा. मी बघते हॉटेलमध्ये जाते, मी 4-4, 5-5 दिवस गेले, मला हॉटेलमध्ये जावंच लागत. सगळ्या ठिकाणी शहरात काय गावठी जेवण आपल्याला भेटत नाही. तिथे लोक केक कापतात, हॉटेलमध्ये येतात, पार्ट्या देतात, दारू पितात. काही ठिकाणी मी त्यांना तोंडो बोलले सर, सगळे हॉटेलचे लोक माझ्याकडे बघत होते. हे केलं पाहिजे आपण. आपल्याला जर पुढचं निसर्ग वाचवला, त्याच्यापासून निसर्ग तयार होतो. मग आपण केक काढणं, आपलं पार्ट्यांना देताना, तुम्ही डीजे ना आणताना हे काम करा. हे काम तुमच्या आयुष्याला खूप चांगलं होईल. आता मी चंद्रकांत दादा पाटलाला तेव्हापासून लाख्या बनवते बरं का. अजूनही असतील पुढे घरामध्ये लाख्या. त्या लाखी 4-5 बियाची 1 लाखी बनवायची, 4-5 जातीचं बी 1 लाखी बनवायची. आपल्या भावाला आपण 500 रुपयाची लाखी बांधली ना, तर तो हातात ठेवून कधीतरी फेकूनच देतो ना कुठेतरी. ही बियाची राखी हातात ठेवायची तर ठेवायची, ते बी कुठेतरी मातीवर टाकायचं. त्या बियाचा येल वाढल, तसं लाखी बांधणारच सुद्धा आयुष्य वाढल. त्या बियाचं जसं ते बी तवा एकदा त्याच्यावर परत फळ आले पुढच्या टायमाला एकदा हा, आणि मग असा आशीर्वाद देऊन मी ते लाखी बनवलेली. का जसं ते बी कुठंतरी लावायचं, त्या बियाचा येल वाढेल, त्या बियाचं आयुष्य वाढेल, तसं लाखी बांधणाराचं सुद्धा आयुष्य वाढेल. हे केलं पाहिजे आणि हे शिकलं पाहिजे. तुमच्यासारख्या तरुण मुलींनी तर कुशल हे काम केलं पाहिजे, नाही का. आपल्या पार्ट्या भेट्या देऊन आपल्याला काहीच भेटत नाही. आशीर्वाद त्याच्यात काहीच नाही येत आहे. नाहीतर तुम्ही एखाद्या गरीबाला जरी काही दान केलं तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, तो एक आशीर्वाद चांगला भेटतोय आपल्याला. माझे तर नातू फार एकाची बी साजरी झाली, एवढले नातू झाले, वाढदिवस कधीच नाही साजरा करते. नुसतं टेन्शन बी आज त्याचा वाढदिवस आहे, आपल्या लक्षात राहतो. तुम्ही केक बिक नाही काय कापायचं बरं का, आपल्यापेक्षा काहीच भेटणार नाही. पार्टी नाही, केक त्यांना हाऊसच नाही. जवळ लहान होते ना पहिला नातू, त्याचा फक्त 5 वर्ष वाढदिवस साजरा केला 5 वर्ष. 5 वर्षापासून त्याला कळायला लागलं ना. आता 5 नातू आहेत मला. एक आता नवीन झालाय 4 वर्षाचा, त्याचा करतात गावामध्ये साजरा. नाही तर हे 4 मोठाले आहेत ना, कधीच नाही केक आणून कापून देते, कधीच नाही. आणि कुणाला पार्ट्या द्यायच्या नाही. या घरामध्ये तुम्हाला डाळ भाताचं जेवण करून जेव घालितो, पार्ट्या भेटायचं नाही. युट्यूबवर व्हिडिओ बनवायला तुमची मदत करता का? नाही करतात ना. हा, एक आजीबाई आहे ना, ते रेसिपी बनवत्या घरामध्ये, त्यांच्या नातूने ते बनवलंय, ते फेमस झाले. म्हणजे तसं तुम्हाला करता का नाही? नाही एवढे नाही मान आता हवस. एक करतोय ते युट्यूब का काय चालतो बेसाखरीवाला, नाही एवढं नाही. हाय जगासमोर, मग हाय आपल्याला. ते म्हणतात आपल्या कष्टाचं फळ पाहिजे, कष्टाने करायचं ते करायचं. फक्त माहिती कळते मग तुम्ही? नाही माहिती करतोय ना मग, पण मी नाही माहिती एवढं. आपण शेतामध्ये लोकांनी एवढं काम केलं ना बाळा, ते लगेच शेड्यूल तयार करते. मी नीती रोज शेतात काम करते, मी कधीच नाही शेड्यूल तयार करीत, कधीच नाही. तशी माहिती आहे तुमची. हा, व्हिडिओ पाहूनच आलं, पण ते लोक घरातलं कोणी बनवतं का नाही? नाही नाही, घरात कोणीच नाही बनत. हे असं व्हिडिओ कोणीच. आई तू करते का म्हण, काला लोकांना मोठ्यापणा एवढं दाखवायचं फक्त, मनाचा मोठेपणा. माझा व्हिडिओ कोणीच बनत नाही, कुठंच काय. आता आणले त्यांना ते म्हणजे असे हे नाही, बाई सवते बरोबर काम करत होते ना, हे अख्ख्या भीती होत्या बरेल कामाच्या. त्या बाईपवाल्याने गंज व्हिडिओ घेतले होते माझ्यावाले. आता ते नाही सांगू पण सांगते, कोण बनेगा हे नारी शक्ती भेटला ना,
मला काय पैसा अडका काय भेटला का नाही भेटला काहीच माहिती नाही केलं. पद्मश्रीला नाही कोण बनेगा करोडपती त्याच्यात मी एकटीच गेले आणि प्रश्न उत्तर मी अमिताभ बच्चनला एकटीना प्रश्न उत्तर दिली. 6,40,000चा चेक भेटला. तो तर असा ओपन दिला का नाही सगळ्या जगाने पाहिला. आता ते काही बारीक लावे राहते का. आणि त्या चेकवरून माझे पोरं घरामध्ये आई काही आवडले पैसे येते तरी आई घरामध्ये रुपया दाखवत नाही. मग ही पैसे करते काय. हा पैसा चांगला पण आणि वाईट आहे पण. पण हे बायकोवाले मला कुठं काय भेटलं कुठं काय भेटलं काहीच नाही माहिती होऊन दिलं. पण तिथं ना फक्त 2 साहेब होते मा बरोबर बर का. आणि तो चेक भेटला बाई. पण तो चेक मी 3,000 महिलांची कमिटी केली होती बर का. गावोगाव आणि 150 शेतकरी तयार केले होते ताई. 3,000 महिलांचा बचत गट ह्या कमिटी केली आणि 150 शेतकरी तयार केले बर का. तर मग तिथं त्याच्यानंतर मग ते तो चेक आणला. मग मी काय त्यांना म्हणले मला घरातून तर झालेच माहिती एवढले पैसे येतात तू घरामध्ये रुपये देत नाही. घरात नाही मजूरना माणसं घ्यावं लागत आहे शेतात काम करावं लागत आहे. आणि मग मी साहेबाला बोलले या पैशांवरून माझ्या घरात भांडणं झाले म्हणले. दिल्लीला किती भेटले ते नाही मला माहिती झाले. आता हे तर तिथं तरी 2 माणसं होते पण इथं तर मी एकटेच होते ना. मग मला ना फक्त या खिडक्यांना काचा बसून द्या म्हणलं बरं का. खिडक्यांना काचा बसून द्या म्हणले. हो ते म्हणत तिलाच का घर बांधून द्यायचं तिलाच का काचा बसून द्यायच्या. म्हणले मला घर कमिटीने बांधून दिलं आणि बाईप संस्थेने नाही बांधून दिलं. मी पुण्यामध्ये 2 शब्द बोलले म्हणून त्या बिचाऱ्यांना मला चंद्रकांत दादांनी घर बांधून दिलं. एक बहीण म्हणून भेट दिली. आणि तो अजूनही म्हणतोय का अजून मला फोन करतोय ताईच म्हणतोय. आता मी एकटीच बोलते. मी एकटीच माझंच बोलून राहिले. तुम्हाला बीज माता म्हणून ओळखलं जातं तेव्हा हा सन्मान तुम्हाला कसा वाटतो. नाही मला चांगलं वाटतं. आता बीजांचं मूल्य मग मला चांगलंच वाटतंय. हा त्याच्यातूनच मला. आणि ह्या बीज माताना मी पुण्यामध्ये गेले एक कार्यक्रमाला. तिथे रघुनाथ माशेलकर आले ते मोठे म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तर ते मला बोलले का आम्ही मला माझ्या संग बोलायला किंवा फोटो काढायला लोकांना नंबर लागत आहे तरी भेटत नाही. पण मला राय मावशी संग फोटो काढायचे म्हणून त्यांनी मला टेजवर नेलं आणि या पाठणच मी थापाटली या कामाबद्दल पाठण थापाटली. आणि त्या दिवसापासून मला सीड मदर बीज माता नाव दिलं त्यांनी. शिक्षण करता आलं नाही तर तुम्ही नंतर काही प्रयत्नच केला का आपण शिकू शकतो असं. नाही केला होता बाई एक टाइम म्हणजे ना ते रात्रीच्या शाळा निघाल्या होत्या पाय तेव्हा मी इथंच राहत होते. माझ्या त्या बाजूला छोटच घर होतं आणि ते गावामध्ये 2 शिक्षक राहायचे आणि इथं पोपेराला इडवर शाळे ते पायी यायचे जायचे तेव्हा काय गाड्या नव्हत्या. मग मी येता त्यांना झाले आधी म्हणलं अहो मग आम्ही ना वाडीच्या बऱ्याच सगळ्याच बाया अडाणी आता आम्ही तुम्हाला 10-10, 5-5 रुपये महिन्याला वर्गणी काढून काही द्यायचं ते देऊ म्हणलं तुम्हाला बरं का. मला ते तिकूनचं पगाराचं नव्हतं माहिती का तिकून भेटत होते रात्रीच्या शाळेला. मग मी म्हणलं आमच्या पदरच आम्ही देऊ तुम्हाला पण आम्हाला निदान कमीत कमी पाटी तरी वाचता आली पाहिजे असं शिक्षण घ्यायचंय. म्हणले चालेल का. तर ते म्हणलं चालेल मावशी. आणि मग ते 2 दिवस आले तर 2 दिवस मला बाहेर गोळा करायला गेले कारण दिवसभर हे काम कर